पहिल्यांदा ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होते आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांच्या, त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत कधी गेलो नव्हतो. म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं दोन प्रश्न आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही या किंवा काय आहे मला काय माहित नाही, परंतु बहुतेक मधल्या काळात जरा ताणतणाव निर्माण झाल्यामुळे काय झालं का एक बघावं लागेल, त्याला किनारा आहे का ते एक बघावं लागेल. तसं म्हणता येत नाही, पण बेसिकली आता जे सत्कार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे सत्कार आहेत आणि आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो, त्यामुळे मला क्रमप्रत्वे मी भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं असेल. मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सगळे? नाही. आपल्या तालुक्यातले पण काही पक्ष प्रवेश होत आहेत असं समजतं की त्या कार्यक्रमामध्ये खटाव असणे किंवा कोरेगाव तालुक्यातले काही कार्यकर्ते, तुमचे जवळचे काही कार्यकर्ते. चांगली गोष्ट आहे, वाईट आहे का? माझ्याच पक्षात माझ्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश आनंदाची गोष्ट नाही का? त्या पक्ष प्रवेशात असताना तुम्ही स्टेजवर दिसत नाही विधानसभा मतदारसंघात. बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, पर्यटन महोत्सव महाबळेश्वरचा एवढा मोठा होता, त्याचं पण मला निमंत्रण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. तो झालेला त्यावेळेला पण मला काय बोलवलं नाही, किंवा पाटणमध्ये कधीही साहेबांनी बोलवलं नाही, कराडमध्ये कधी. हे असं ही पहिलीच वेळ नाही आहे, हे पहिल्या दिवसापासून असंच आहे आणि त्याची मला सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही ह्या गोष्टीची. बेसिकली एक लक्षात घेतलं पाहिजे, माझी बायको ही पहिल्यापासून भाजपमध्येच आहे. आज नाही तर 2011 पासून आमचं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं. 2019ला ही जागा शिवसेनेला गेली, त्यावेळेला मी शिवसेनेच्या चिन्हावरती उभं राहिलो. त्यावेळेला फडणवीस साहेबांनी मला पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना कॅन्डिडेटही दिला आणि जागाही दिली होती. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं काय फार मोठा काय असा फरक पडतो असं नाही होत. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ती त्याच पक्षातनं निवडून आली आणि अध्यक्ष झालेली आहे. त्याच्यात कोणाला नाराज व्हायचा काही प्रश्नच येत नाही ना.